लाईफ इन्शुरन्स घ्यायला पाहिजे, किती असायला पाहिजे, कोणती पॉलिसी घ्यायला पाहिजे. पैसा हा माझा आवडतीचा विषय झालेला होता. माझं लग्न पण चार्टर्ड अकाउंटंटशी झालं. स्वतःसाठी ही गोष्ट शिकणं हे माझं ध्येय होतं. आणि मग मी तिथे बघत होते की लोक खूप चुकतायत. ती एक स्त्री आहे, ती माझा फायनान्स काय सांभाळेल. मला सांगा, फायनान्शियल ॲडवाईस का घ्यावी? फायनान्शियल ॲडवाईसची खूप गरज आहे. कारण मुलांचं एज्युकेशन आणि मुलांचं फ्युचर ह्यासाठी त्यांच्या जन्मापासून सेव्ह करायला सुरुवात करा. इन्व्हेस्टिंग खूप अवघड नाही, ती अवघड गोष्ट सोपी करायला आधी तुम्हाला शिकावं लागतं. बरोबर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वाढीव मंडळी आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. 9 दुर्गांपैकी एक दुर्गा आज आपल्याला लाभलेले आहेत इन्व्हेस्ट विथ पूजा. तर जाणून घेऊया कशी सुरू झाली त्यांची इन्व्हेस्टमेंटची जर्नी. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं. नमस्कार, थँक्यू सो मच. मला इन्व्हाइट केल्याबद्दल पहिले तर थँक्यू. आणि इन्व्हेस्ट विथ पूजा ही जर्नी ॲक्च्युली सुरू झाली माझ्या लहानपणी. कारण माझ्या घरातलं जे काही बॅकग्राऊंड होतं, माझे वडील माझ्या लहानपणापासून स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात. मी त्यांना लहानपणापासून आज ह्या शेअरचा भाव इतका आहे, आज हा घेतला, उद्या तो विकला, ह्या गोष्टी बोलताना ऐकलं. डिव्हिडंड्सचे चेक घरी यायचे. मला कळायचं नाही ते काय आहे, पण महिन्यातनं 1-2 असे कारवीचे चेक यायचे, जे फार मोठे नसायचे, पण माझ्यासाठी ती रक्कम खूप मोठी असायची. तर ते बघून मला स्टॉक मार्केट ह्या विषयामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. ते स्वतः जॉबसाठी LIC मध्ये होते, त्यामुळे इन्शुरन्स हा विषय पण कानावर पडायचा की लाईफ इन्शुरन्स घ्यायला पाहिजे, किती असायला पाहिजे, कोणती पॉलिसी घ्यायला पाहिजे. ते जेव्हा दुसऱ्यांशी बोलायचे तेव्हा मी हे ऑब्झर्व करायचे. आणि त्यामुळे पैसा हा माझा आवडतीचा विषय झालेला होता. सुदैवाने माझं लग्न पण चार्टर्ड अकाउंटंटशी झालं. आणि लग्न झाल्यानंतर तर मी सकाळी उठल्या उठल्या पेपर आणि पेपरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणि मग ते डिस्कशन्स हे सतत ऐकत होते. त्यामुळे तिथून हे निर्माण झाला, इंटरेस्ट मला डेव्हलप झाला. आणि मग नंतर स्वतःसाठी ही गोष्ट शिकणं हे माझं ध्येय होतं. ॲक्च्युली व्यवसाय करणं किंवा उद्योजक होणं हे कधी ध्येयच नव्हतं. मला स्वतःसाठी शिकायचं होतं की मी एक होममेकर होते लग्न झालं तेव्हा. पण मग आता जे काही पैसे घरात येत आहेत ते कसे मॅनेज करायचेत, त्याचं काय करायचं आहे. सुरुवातीला फक्त स्टॉक मार्केट ऐकलं होतं, विच इज ग्रोथ. पण मॅनेजमेंट, जे महिन्याचं मॅनेजमेंट असतं, जे प्रत्येक स्त्री करते, ते करताना लक्षात आलं की फक्त पैसा वाढवणं हे लिमिटेड हे झालं. तो मॅनेज कसा केला पाहिजे, कसं बजेटिंग झालं पाहिजे, किती गोष्टीसाठी आपण किती खर्च करू शकतो, ह्याचा मी अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मग लक्षात आलं की ही गोष्ट आपण तर शिकलोय, पण आपण ही दुसऱ्यांना पण आपण सांगू शकतोय. कारण हजबंड बिंग अ चार्टर्ड अकाउंटंट आणि त्यांची प्रॅक्टिस आहे, मग त्यांचे क्लायंट्सचे ITR फायलिंग किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघताना मी ऑफिसला जायला सुरुवात केली. आणि मग मी तिथे बघत होते की लोक खूप चुकतायत, किंवा आपण त्यांना सांगायला हवंय की हे असं करू नका, हे असं करा. आणि मग तिथून सुरुवात झाली इन्व्हेस्ट विथ पूजाची. ॲक्च्युली फर्मचं नाव 4 क्लोवर वेल्थ आहे. मी आणि माझे मिस्टर दोघंही मिळून सल्ला देतो. पण बॅकएंडला मी आहे, फ्रंट एंडला हजबंड आहेत. ओके, नाईस. एका महिलेने इन्व्हेस्टमेंट क्षेत्रात येणं ही आपल्या समाजासाठी एक नक्कीच वेगळी गोष्ट आहे. सो मला सांगा, या इन्व्हेस्टमेंट जगतामध्ये महिलांची किती कमी आहे? ॲक्च्युली बघायला गेलं तर महिला खूप चांगलं फायनान्शियल मॅनेजमेंट करू शकतात पुरुषांपेक्षा. ह्याचं कारण मला जे माझ्या अनुभवातनं कळालं आहे ते असं वाटतं की पुरुषांना ना असं वाटतं की मला हे कळतं, स्त्रिया हे ॲक्सेप्ट करतात की हे मला कळत नाही. मग त्या कुणाची तरी मदत घेतात, त्या अजून हे करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये. आणि पुरुषांना असं मात्र वाटत असतं की नाही, हे मला कळतंय किंवा मला ह्याच्यात सल्ला घेण्याची गरज नाही आहे, मी हे सगळं स्वतः करेन. माझ्या क्लायंट्स, म्हणजे मला सांगायला आवडेल, 70% माझे जे क्लायंट्स आहेत त्या महिला आहेत. कारण मुळात त्यांना ह्या गोष्टीची जाणीव आहे की त्यांच्याकडे इतका वेळच नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीचा रिसर्च करणं, ह्या सगळ्या गोष्टी करत बसणं. त्यांना मुलांना वेळ द्यायचा आहे, त्यांना घर सांभाळायचं, त्यांना नोकरी करायची, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करायच्या आहेत.
त्यामुळे त्या हे खूप पटकन ॲक्सेप्ट करतात की आपल्याला मदतीची गरज आहे, आपल्याला ॲडवाईसची गरज आहे. आणि त्यामुळे ॲक्च्युली दे एंड अप बिंग फायनान्शियली इंडिपेंडेंट दॅन मेन. सो हा एक गॅप आहे. आणि दुसरं म्हणजे मी स्वतः हे चॅलेंज फेस करते की ती एक स्त्री आहे, ती माझा फायनान्स काय सांभाळेल, असं लोकांच्या मनात परसेप्शन असतं. मी हे ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा ते ओव्हरकम करणं हा मुळात माझ्यासाठी ध्येयच नाही. माझे हजबंड फ्रंट एंडला आहेत, ते बघतायत. त्यामुळे माझं ध्येय फक्त इतकंच आहे की त्यांचं फायनान्शियल मॅनेजमेंट व्यवस्थित व्हावं. राईट. बॅकएंडला कोण कॅल्क्युलेशन करतंय, कोण सजेशन देतंय हे महत्त्वाचंच नाही. महत्त्वाचं हे आहे की त्यांचे फायनान्सेस किंवा त्यांचे फायनान्शियल डिसिजन्स योग्य पद्धतीने घेतले गेले पाहिजे. नाईस. म्हणजे जसं महिला पूर्ण घर मॅनेज करतात तसंच त्या आपल्या नवऱ्याचा फायनान्स सुद्धा त्या मागे राहून मॅनेज करू शकतात. ज्या वेळामध्ये तो कमवतोय आपण मॅनेज करून अगदीच करू शकतात, अगदीच करू शकतात. म्हणजे करायला पण हवा. म्हणजे इवन इफ यू आर अ होम मेकर, असं बायकांना वाटतं की मी तर कमवत नाही, मग मी कसं मॅनेज करू, असं नसतं. तुम्ही तुमच्या नवऱ्याचे पैसे मॅनेज करू शकता आणि त्यानंतर त्यांच्याकडे जो काही फावला वेळ राहील, तुम्ही जर ते मॅनेज करताय, त्यांना तो स्ट्रेस त्यांचा कमी झाला, तुम्ही एकत्र जास्त वेळ घालवू शकाल, तुम्ही तो स्ट्रेस कमी करू शकाल. निश्चितच. येस. मला सांगा, फायनान्शियल ऍडवाइस का घ्यावी? काय होतं, जेव्हा आपण स्वतः एखादी गोष्ट करतो त्यावेळेला आपण चुकतो. माणसांनी चुकावं असं नाही म्हणत मी की माणसांनी चुकू नये, पण दुसऱ्यांच्या चुकांमधनं जर शिकता येत असेल आणि त्या चुका टाळता येत असतील तर त्या टाळाव्यात ना. त्याच चुका करत राहणं आणि मग चुकांमधून लाखोचं नुकसान झाल्यानंतर निर्णय घेण्याची क्षमता आणणं, ह्यापेक्षा तुम्ही पहिल्या दिवशी ॲडवाईस घ्या, तुम्ही प्रॉपर ॲडवाईस घ्या. लोकांना असं वाटतं की फायनान्शियल ॲडवाईस खूप महाग आहे किंवा ती फक्त श्रीमंतांसाठी. असं नाही आहे. तुमच्याकडे कमी जरी पैसे आहेत ना, तरीही तुम्ही ॲडवाईस घ्या की तुम्ही हा पैसा कसा मॅनेज करू शकता, आहे त्याला कसं वाढवू शकता. लोकांचा फोकस हा आहे की मला अजून जास्त कमवायचं आहे. ते कमवा तुम्ही, मी असं नाही म्हणत कमवू नका, कमवा तुम्ही, पण तुमचा फोकस हा असला पाहिजे की माझ्याकडे जे आहे ते मी एकतर कसं वाढवू आणि कसं टिकवून ठेवू. ह्यासाठी फायनान्शियल ॲडवाईसची खूप गरज आहे, जी लोकांना कळत नाही. बरोबर. आणि डू इट युअर सेल्फ आणि डू इट विथ हेल्प ऑफ अदर्स, ह्याच्यात फक्त एक थिन लाईन आहे, ती एक्सपिरियन्सची आहे. हा एक्सपिरियन्स जो आहे तो ॲडवायझरला असतो, कारण तो रोज 100 लोकांचे वेगवेगळे फायनान्स बघत असतो, त्यांच्या चुका बघत असतो, त्यांच्या चांगल्या गोष्टी बघत असतो. असं नाही की फक्त चुका. कधी कधी आम्हाला क्लायंट्सकडनं हे कळतं की ह्यांची किती चांगली सवय आहे आणि ही चांगली सवय आम्ही जगाला सांगू शकतो, दुसऱ्यांना जे येत आहेत त्यांना पण सांगू शकतो. आणि हे तुम्ही जेव्हा ॲडवाईस घ्यायला जाता तेव्हाच तुम्हाला कळू शकतं. म्हणून ॲडवाईस घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याला टाळलं नाही पाहिजे किंवा इव्हन डिले नाही केलं पाहिजे किंवा असा विचार नाही करायला पाहिजे की माझ्याकडे आत्ता कमी आहे मग मी कशाला ॲडवाईस घेऊ. कमी आहे तेव्हाच जर बरोबर शिकलात तर जास्त आहे तोपर्यंत तुमच्या चुका करणं बंद होऊन जाईल. खरंच. फायनान्शियल इंडिपेंडन्स जे आहे, महिलांसाठी फायनान्शियल इंडिपेंडन्स किती महत्वाचा आहे आणि तो फायनान्शियल इंडिपेंडन्स आल्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये महिला कसा पुढाकार घेऊ शकतात? फायनान्शियल इंडिपेंडन्स हा फक्त महिला नाही, हा सगळ्यांसाठी खूप गरजेचा आहे. कारण आपल्या आयुष्याची गाडी 2च चाकांवर चालते, हेल्थ आणि वेल्थ. करेक्ट. आणि हेल्थमध्ये फिजिकल आणि मेंटल हेल्थ आणि वेल्थ, ह्या हे दोन्ही चाकं जर सुरळीत चालत असतील तरच तुमची गाडी सुरळीत चालणार. त्यामुळे महिला असो किंवा पुरुष, फायनान्शियल इंडिपेंडन्स असणं खूप गरजेचं आहे. फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे लोकांना असं वाटतं खूप पैसे कमवणं, मी 1 कोटी कमवले की मी फायनान्शियली इंडिपेंडेंट होईल. असं नाही आहे. फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं म्हणजे काय की तुम्ही जास्तीचे कर्ज न घेणं, चुकीचे कर्ज न घेणं, तुम्ही बरोबर ते फायनान्शियल आर्थिक निर्णय घेणं, तुमचा टर्म इन्शुरन्स असणं तो सफिशियंट असणं, तुमचा हेल्थ इन्शुरन्स असणं किंवा तुमच्या हेल्थच्या बाबतीतल्या काही अडचणी असतील आणि काही इमर्जन्सीज येणार असतील तर त्यासाठी तुमचा स्पेसिफिक फंड असणं, तुम्ही तुमच्या गोल्ससाठी प्लॅनिंग करणं. ही एक खूप मोठी गोष्ट आहे की लोकांना हे माहीतच नाही की आपण काय इन्व्हेस्ट करतो.
मी जर कुणाला विचारलं की तुम्ही लोक म्हणतात मी SIP करतो, माझी 5,000ची SIP. का बरं आहे? काय करायचंय त्या 5,000च्या SIPने? तुम्हाला करायचंय काय? तुम्हाला काय उद्दिष्ट गाठायचंय हे तुम्ही आधी माहिती असू द्या. गोल माहिती नाहीये, गोलच माहिती नाहीये लोकांना. लोक इतके भरकटलेले आहेत की ते फक्त इन्व्हेस्टिंग करतायत. पण ते जे काही इन्व्हेस्ट करतायत आणि मग काय होतं की आज स्टॉक मार्केट पडलं, SIPची व्हॅल्यू कमी झाली, घाबरतात, काढून घेतात. उद्या परत मार्केट वर आलं, आता सध्या बूम मध्ये आहे, खूप SIP बुक वाढते. जेव्हा मार्केट पडतं तेव्हा ती कमी होते. का कमी होते? कारण लोकांना उद्देशच माहिती नाहीये स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटचा. तो माहिती असेल ना, हा प्रॉब्लेमच आहे. हे गोल सेटिंग करून जो कोणी इन्व्हेस्टिंग करेल तो फायनान्शियली इंडिपेंडेंट होईल ना. जो गोलच सेट करत नाहीये पण फक्त फायनान्शियल इंडिपेंडन्सच्या मागे धावतोय, त्याला ती गोष्ट कधी अचीवच होणार नाही. कारण की त्याला त्याच्या मागे तो जे काही करतोय त्याच्या मागे क्लॅरिटीच नाही. ह्या गोष्टी म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स किंवा हॅव्हिंग सफिशियंट मनी, की तुमच्या नीड्स, वॉन्ट्स आणि लक्झुरीज ह्या तुम्ही मॅनेज करू शकताय तुमच्या पोर्टफोलिओमधून, तुमच्या पैशांमधून, आणि तुम्हाला आहे तुमच्याकडे जेवढं आहे त्याच्यातनं मॅनेज करणं म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स आहे. सो फायनान्शियल इंडिपेंडन्स फक्त महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी, महिलांसाठी, सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. आता आपले सर्वसामान्य घरातलं जर वातावरण पाहायचं झालं, तरुण जो आहे, जो नुकताच जॉबला लागलाय, त्याची सॅलरी कुठेतरी 15,000 ते 20,000 दरम्यान आहे, तर त्याने कसं इन्व्हेस्टमेंटकडे पाहिलं पाहिजे, त्याने कशी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे? कारण तो जो मनी आहे तो कुठेतरी नीड्स मध्ये किंवा याच्यात जातो, तर त्याने काय अप्रोच ठेवला पाहिजे त्या पैशांना घेऊन इन्व्हेस्टमेंटचा? ओके, सगळ्यात एकदम सोपी गोष्ट आहे की मी आज तुम्हाला जर आत्ता म्हटलं की मला 300 रुपये देऊ शकता का, तुम्ही द्याल का? 300 रुपये ही तुमच्यासाठी खूप मोठी अमाऊंट आहे का? देऊ शकता. महिन्याच्या सुरुवातीला 1 तारखेला 300 रुपये बाजूला टाका, 2 तारखेला 290 टाका, 3 तारखेला 280 टाका. हे पैसे ना आपण छोटे छोटे ज्या अमाऊंट्स आहेत ना, शेवटच्या दिवशी, महिन्याच्या शेवटी तर तुम्हाला फक्त 10 रुपये बाजूला टाकायचे. हे तुम्ही इझिली करू शकता. इझिली, अगदी म्हणजे कोणासाठीही हे अवघड नाहीये. 200-300 म्हणजे 300 पासून जर सुरुवात केली आणि रोज तो क्रम कमी झाला, तुमच्याकडे महिन्याच्या शेवटी तुम्हाला काय वाटतं किती पैसे असतील? 4,650 रुपये. तुम्ही तुमच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून महिन्याला 4,650 वाचवू शकता. पण ही फक्त एक सवय आहे जी तुम्ही लावायला हवी. मग हे पैसे तुम्ही बेसिक इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे असेल तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, तुम्हाला ते खर्च करायचे असतील तुम्ही करू शकता, पण तुम्ही ते बाजूला टाकू शकता. तुमची टाकण्याची इच्छा पाहिजे. आणि अशा काही सोप्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुम्ही ते सहज करू शकता. बरोबर. जे की आता हे झालं कमवणाऱ्या युवकांचं किंवा काय जे कमीत कमी सॅलरी आहे, गृहिणी महिला ज्या असतात त्यांना कसं, म्हणजे त्यांना जर इन्व्हेस्टमेंट करायची त्यांच्यासाठी काय सल्ला राहील? इन्व्हेस्टमेंट आता त्यांच्याकडे जो काही त्यांना महिन्याला पैसे अवेलेबल आहेत, सगळ्यात पहिलं तर जेव्हा कोणाची पण सॅलरी असते, ती एक हाऊस होल्ड जे काही इन्कम असतं टोटल, तर त्याला ना आपण 50-30-20 अशा ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायला हवं. आपल्या इन्कमचा 50% भाग हा हाऊस होल्ड एक्सपेन्सेस, EMIs ह्या गोष्टींसाठी गेला पाहिजे. 30% जो आहे तो तुमच्यावरच्या लक्झुरीज किंवा काही एक्स्ट्रा गोष्टी ज्या तुम्हाला करायच्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही करू शकता. पण 20% मात्र इन्व्हेस्ट झाला पाहिजे तुमच्या फ्युचरसाठी किंवा तुम्हाला जे काही पुढे करायचं आहे त्या गोष्टींसाठी. हे जर तुम्ही प्रपोर्शन मेंटेन करू शकलात, कोणताही निर्णय असू देत, तुम्ही होम लोन घ्यायचंय असं ठरवलं आणि हा निर्णय घेताना तुम्ही EMI किती येणार हे कॅल्क्युलेट केलं, प्लस तुमचा हाऊस होल्ड एक्सपेन्स तर तुम्हाला माहिती आहे किती असतो, हे सगळं जर 50%च्या वर जात आहे तर तुम्ही ती गोष्ट नाही करू शकत. आत्ता नाही करू शकत, थांबा, थोडा वेळ द्या, किंवा ती गोष्ट करण्यासाठी मी काय करू शकतो ह्याचा सल्ला घ्या आणि मग ती गोष्ट प्रोसीड करा. नाहीतर काय होतं, आपल्याला असं वाटतं की मी 1 लाख कमवतो आणि लोक 70-75 हजाराचा EMI करतात, म्हणजे ते क्रेडिट कार्ड स्वाईप करतात किंवा ह्या गोष्टी ऍक्च्युली बोलल्या पण जात नाही. पहिली गोष्ट तर पुरुषांनीही करायला पाहिजे की त्यांनी त्यांच्या बायकोसोबत पैसा ह्या विषयावरती संवाद साधायला हवा. आणि फक्त बायकोने, मुलांसोबत सुद्धा, आई वडिलांसोबत सुद्धा, की माझ्याकडे इतकं आहे,
मी इतकंच करू शकतो किंवा शकते, किंवा ह्या गोष्टीची जर क्लॅरिटी सगळ्यांना असेल ना, तर तुमचा ओव्हरऑल फायनान्स जो आहे तो मॅनेज्ड आणि मेंटेन राहतो. त्याच्याशिवाय तुम्ही नाही गोष्टी काही हे करू शकत. आणि आता हा जो 50-30-20 रूल मी सांगितला, हा आहे ना प्रत्येकाला ऍप्लिकेबल नसतो. कसा? कुणाकुणावरती खूप डिपेंडेंट लोक असतात. आई वडील पण आहेत, मुलं पण आहेत, आणि घरात काही असे म्हणजे कोणीतरी आजारी आहे, ह्या गोष्टींचा खर्च नाही अवॉइड करू शकत आहेत. तर त्यावेळेला त्या गोष्टीचं प्रपोर्शन थोडं चेंज होतं. पण हे तुम्हाला फिगर आउट करायला लागेल की एक्झॅक्टली आपली मनी पर्सनॅलिटी काय आहे. तुम्ही जर हे फिगर आउट केलं तर तुम्हाला हे कळू शकेल. तसंच स्त्रियांनी, जो तुमचा मेन प्रश्न आहे की स्त्रियांनी काय करायला हवं, तर सगळ्यात पहिली गोष्ट नवऱ्याशी ह्या विषयावर संवाद साधा आणि 20% गुंतवणूक करा. मग ही जी 20% गुंतवणूक आहे, ती गुंतवणूक सपोज जर 20,000 रुपये आहेत, तर तुमच्या रिटायरमेंटसाठी 5,000, तुम्हाला जर मुलं आहेत मुलांच्या शिक्षणासाठी 2 मुलं असतील, 5,000 मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, आणि 5,000 तुमच्या वेल्थ क्रिएशनसाठी करू शकता. अशा पद्धतीने, म्हणजे हे फक्त एक एक्झाम्पल आहे, ह्या फिगर्स काही हे नाही आहेत की स्टँडर्डाइज नाही आहेत, पण असं जर तुम्ही गोल्स सेट केले आणि मग तुम्ही इन्व्हेस्ट केले ते पैसे, तर तुमचे फायनान्शियल गोल्स सहज अचीव्ह होतील. आणि मग तुम्ही बीइंग अ वुमेन, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करू शकाल. राईट. हा खूप छान मुद्दा मांडला मॅडम तुम्ही, की जे फायनान्शियल म्हणजे जेवढं इन्कम आहे किंवा मी एवढं करू शकतो, हे पुरुषांनी कुठेतरी पूर्ण फॅमिली सोबत कम्युनिकेट करण्याची गरज आहे. कारण आज आपण बघतो की पुरुषांवर नकळत एक दबाव असतो की त्याने एवढं कमवून घरी आणलं पाहिजे, पण ते जर फॅमिली सोबत व्यवस्थित कम्युनिकेट केलं गेलेलं असेल तर कुठेतरी तो दबाव कमी होऊ शकतो. त्या फॅमिली मेंबर्सना कळू शकतं की आपला फायनान्शियल गोल हे आहे, आपल्या फायनान्शियल गोष्टी अशा पद्धतीने डिवायडेड आहेत, सो अकॉर्डिंगली आपण खर्च केला पाहिजे, आणि एवढा दबाव त्या पुरुषावर टाकण्याची काहीच गरज नाही. आणि त्यामुळे जो आपण मेन्सच्या मेंटल हेल्थचा जो प्रश्न येतो इथे, तो खूप जास्त प्रमाणावर सॉल्व्ह होऊ शकतो. खूप छान मुद्दा होता हा. मला सांगा, जे आपण पॉलिसीज, इन्शुरन्स जे म्हणतो, त्याचं किती महत्व आहे? म्हणजे काय गरज आहे इन्शुरन्स घेण्याची? असं सगळ्यांचं एक हे असतं की का मी उगाच पैसे घालू तिथे. बरोबर. तर लाईफ इन्शुरन्स ही एक अशी गोष्ट आहे जी माणसाने जर घेतली नसेल, तो गेल्यानंतर त्यांनी वरतून फक्त एकदा खाली नजर टाकून बघावी की त्यांनी काय घोळ घातलाय, त्याच्या बायकोची काय स्थिती आहे, मुलांची काय स्थिती आहे, घराची काय स्थिती आहे, हे बघायला फक्त त्यांनी एकदा वरतून खाली जर नजर टाकली तर त्याला सगळं कळेल की लाईफ इन्शुरन्सची गरज काय. त्याच्याशिवाय ती गोष्ट कळूच शकत नाही. कितीही लोकांना सांगितलं की तुम्ही लाईफ इन्शुरन्स घ्या, लोकांना काय वाटतं, हे इन्शुरन्स विकायला बसले. असं नाहीये. आम्हाला काय प्रॉब्लेम आहे की तुम्ही डिरेक्टली इन्व्हेस्टमेंट करायला आलात आणि तुम्ही इन्शुरन्स नाही घेतलात, आम्हाला काही फरक नाही पडत आहे, पण तुमच्या फायनान्सेसवरती त्याचा फरक पडतोय. आणि तो कसा पडतो की सपोज तुम्ही तुमच्या रिटायरमेंटसाठी एक्स अमाऊंट महिन्याला इन्व्हेस्ट करताय 10,000 रुपये, तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी इन्व्हेस्ट करताय 10,000 रुपये, तुम्ही 5 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली आणि काही कारणाने तुम्ही नाही आहात, ती इन्व्हेस्टमेंट तिथेच बंद होऊन जाते. तुमच्या मुलाला जे काही स्वप्न तुम्ही असताना दाखवली आहेत की तुला हे करायचंय बाळा, तुला ते करायचंय बाळा, ती गोष्ट करायला त्याला उद्या पण पैसेच लागणार आहेत. ते पैसे कुठून येणार आहेत? तुमच्या त्या इन्व्हेस्टमेंट्स जोपर्यंत तुमच्या मुलाचं शिक्षण होत नाहीये तोपर्यंत त्या कंटिन्यूड राहायला पाहिजेत. त्या कशा कंटिन्यूड राहणार आहेत? त्या लाईफ इन्शुरन्समधूनच कंटिन्यूड राहणार आहेत. आणि लाईफ इन्शुरन्स आय मीन ओनली प्लेन टर्म इन्शुरन्स. मी कुठलंही इन्व्हेस्टमेंट प्लस इन्शुरन्स अशी पॉलिसी घ्या हे कधीच सांगणार नाही, पण प्लेन टर्म इन्शुरन्स हा तुमच्या फॅमिलीला सिक्युअर करण्यासाठी असला पाहिजे. करेक्ट. म्हणजे आता इथे असताना तर आपण फॅमिलीची काळजी घेतच असतो, पण आपण गेल्यानंतर आपल्या फॅमिलीचं काय होणार, कोण काळजी घेणार आपल्या फॅमिलीची? एक अजून गोष्ट ऍड करायला आवडेल की आजकाल आहे ना लाईफ इन्शुरन्सचा पण थोडाफार अवेअरनेस आहे, लोक ती पण पॉलिसी घेत आहेत. पण प्रॉब्लेम हा आहे की त्यांनी ती पॉलिसी घेतली आहे
हे घरात माहिती आहे का? त्यांनी ज्या काही फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स केल्या आहेत त्या घरातल्यांना माहिती आहेत का? आणि ह्यासाठी आहे ना आम्ही एक नवीन सर्व्हिस सुरू केली आहे 3 महिन्यांपूर्वी, ज्याला आम्ही फॅमिली फायडॉक म्हणतो. फायनान्शियल इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट ऑर्गनायझिंग किट. फायडॉक, माय फॅमिली फायडॉक, फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट डॉक्युमेंट ऑर्गनायझिंग किट. तर ह्याच्यामध्ये तुमच्या छोट्यातली छोटी फायनान्शियल इन्फॉर्मेशन त्या किटमध्ये अवेलेबल असते. ही का अवेलेबल असते? तर उद्या तुम्ही नाही आहात तर तुमच्या बायकोला, तुमच्या घरातल्यांना माहिती आहे का की तुम्ही काय केलंय? माणसं इन्व्हेस्ट करतात, खूप लोक PPF करतात, स्वतः विसरून जातात. LIC पॉलिसीज घेतात, स्वतः विसरून जातात. मग ह्या गोष्टी जर तुम्ही इतके पोटाला चिमटे काढून इन्व्हेस्टमेंट करताय तर ह्याचा उपयोग तुमच्या पुढच्या जनरेशनला व्हायला पाहिजे. हा कुठून होणार आहे? हे जर तुम्ही नोट डाऊन केलं तरच होणार आहे. जेव्हा एखादा क्लेम येतो, हेल्थचा क्लेम येतो, त्यावेळेला लोक, मी बघितलंय की मेलमधून लोक त्यांची पॉलिसी नंबर किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला डाउनलोड करण्याची वेळ येते. ही खूप चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला ही गोष्ट, ही इन्फॉर्मेशन एका ठिकाणी डॉक्युमेंटेड ठेवणं, हे मी म्हणेल की तुम्ही इन्व्हेस्टमेंट एखाद्या वेळेला करून कमी करा, पण ही जी काही तुमची आत्तापर्यंतची केलेली हे आहे, ज्या काही गोष्टी तुम्ही केल्यात, साधी गोष्ट आहे, तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमच्या बँकेतला नॉमिनी, ह्या सगळ्या गोष्टी ऑन ट्रॅक आहेत का हे ॲन्युअली चेक करत राहा. तर त्या गोष्टी तुमच्या पुढच्या जनरेशनला किंवा तुमच्यावरती जे कोणी डिपेंडेंट आहेत त्यांच्यासाठी त्या उपयोगाच्या होतील. नाहीतर तुम्ही कराल पण त्यांना ते मिळालंच नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. बरोबर. हेल्थ इन्शुरन्सचं काय महत्व आहे तुमच्या मते? हेल्थ इन्शुरन्स ह्याच्यातला आहे ना सगळ्यात मोठा गैरसमज की लोकांना काय वाटतं की मी पॉलिसी तर काढली पण त्यांनी ना मला 80% क्लेम हे दिला किंवा माझा 80% क्लेम सेटल झाला किंवा मला ह्या गोष्टीचे पैसे मिळाले नाही, त्या गोष्टी मला मिळाल्या. पहिले तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेताय म्हणजे मुळात आधी तुम्ही त्या कंपनीकडे प्रपोजल देताय की तुम्ही माझ्या गरजेच्या वेळेला पैसे द्याल का. तुमची ती सिच्युएशन बघून ते ठरवतायत की हो आम्ही तुम्हाला देऊ शकतो किंवा आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. मग आम्ही तुम्हाला जर देऊ शकतो तर त्याची इतकी किंमत आहे. ह्या गोष्टीच माहिती नाहीत लोकांना. काय वाटतं कंपनी क्लेम दिला नाही, त्यात कंपनीची चूक नाहीये, त्यात चूक तुमची आहे की तुम्हाला मुळात पॉलिसी कळालेली नाही. तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेणं हे पण ह्या गोष्टीसाठी गरजेचं आहे की तुम्ही इन्व्हेस्ट करताय आणि तुम्ही कोणत्या दुसऱ्या ध्येयासाठी इन्व्हेस्ट केलं असेल आणि तुमचा हेल्थ इन्शुरन्स नसेल तर सगळ्यात पहिले काय होईल, जिथून कुठून तुम्ही पैसे काढू शकताय तिथून तुम्ही पैसे काढणार. मग काय होतं, ते जे काही ध्येय आहे ते लांबणीवर जातं. म्हणजे तुमचं रिटायरमेंट असेल, मुलांचं शिक्षण असेल, जे काही असेल ते लांबणीवर जातं. कारण की आत्ता सध्या कशाची गरज आहे की पैशांची गरज आहे. मग दुसऱ्या कुठल्या तरी गोलसाठी असलेले पैसे ह्याच्यासाठी वापरायचे, ते गोल गेलं लांबणीवरती किंवा त्याच्यात आले प्रॉब्लेम्स आणि हेल्थचं तुम्ही मेडिकल बिल देतच जाताय. त्याऐवजी तुम्ही दरवर्षी हेल्थ इन्शुरन्स घ्या, त्याच्याने तुमचं ह्या सगळ्या गोष्टी पण मेंटेन राहतील आणि तुम्ही कमी पैशामध्ये जास्त गोष्टींचा ऍक्सेस घेऊ शकाल. चांगल्या हेल्थ सर्व्हिसेस तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये मिळतील, अफोर्डेबल होऊ शकतात आणि तुमचे फायनान्सेस पण मेंटेन राहतील. अचानक काहीतरी आजार वगैरे आल्यामुळे तुमचे फायनान्सेस हलणार नाहीत. एक्झॅक्टली, राईट. कारण त्या एका निर्णयावरती तुमचा पुढचा पूर्ण फायनान्स हलतो, तुमचे सगळे गोल्स बाजूला जातात. तर ती चूक न करता हेल्थ इन्शुरन्स आणि ऍप्ट हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. आजकाल खूप आजार लवकर वयात होत आहेत त्यामुळे. आणि हेल्थ इन्शुरन्स बद्दल अजून एक गोष्ट जी खूप महत्वाची ती म्हणजे जेव्हा तुम्ही हेल्दी आहात तेव्हा हेल्थ इन्शुरन्स घ्या. तुम्हाला जेव्हा कुठला आजार लागेल त्यावेळेला हेल्थ इन्शुरन्स घ्यायला जाऊ नका. एक तर तो तुम्हाला महाग पण पडेल पण तो तुम्हाला कमी किमतीत आणि लवकर घेणं जास्त गरजेचं आहे. तर तुम्ही त्याचं मॅक्सिमम हे उपभोगू शकाल. राईट. ही खूप महत्वाची गोष्ट सांगितली, कारण की माणसं तेव्हा जागी होतात जेव्हा काहीतरी होतं आणि आता हेल्थ इन्शुरन्सची गरज पडणार आहे
तेव्हा हेल्थ इन्शुरन्स आणि तेव्हा मग तुम्हाला नाही देणार कोणी. मग आपण काय करतो, कंपनीला ब्लेम करतो की त्यांनी दिलाच नाही, किंवा मग त्यांनी दिला आणि मग ह्याला काय अर्थ आहे की 4 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे, 3 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे. अरे तुम्ही सुरुवातीला घ्या ना, तुम्ही सुरुवातीला नाही घेणार पण मग नंतर तुम्ही कंपनीला ब्लेम करणार. बरोबर. आता असं पाहतो की लहान मुलांसाठी पण काही काही छान छान स्कीम्स आल्यात ज्या की अगोदर नव्हत्या. म्हणजे अगोदर फक्त आपण इन्व्हेस्ट करायचो, आता पॅरेंट्स म्हणून पण लहान मुलांसाठी काहीतरी स्कीम्स आल्यात. तर त्या काय आहेत इन्व्हेस्टमेंट मधल्या? एक आली आहे NPS वत्सालय म्हणून, पण मी फार त्याला म्हणजे एकतर कदाचित माझा अभ्यास त्या बाबतीत लिमिटेड असू शकतो, हे मी ऍक्सेप्ट करेल. पण ती जी काही संकल्पना आहे की आई वडिलांनी मुलांच्या रिटायरमेंटसाठी इन्व्हेस्ट करणं, आधी तुम्ही शिक्षण त्यांचं प्रायोरिटी ठेवा, त्यांच्या शिक्षणासाठी इन्व्हेस्ट करा, त्यांना त्यांच्या पायावर उभं करा, ते त्यांचं रिटायरमेंट बघून घ्या. तुम्ही त्यांच्या रिटायरमेंटसाठी इन्व्हेस्ट नका करू. हा म्हणजे अगदीच तुमच्याकडे खरंच आहेत ना पैसे, तुम्ही करा. मी असं नाही म्हणणार की करूच नका, पण पहिली तुमचे जे काही गोल्स आहेत त्याची प्रायोरिटी सेट करा की काय पहिली प्रायोरिटी काय, मुलांचं शिक्षण ही प्रायोरिटी आहे का मुलांचं रिटायरमेंट प्रायोरिटी आहे. तुमचं तुम्हाला कळेल. एक खूप ऑड स्टॅटिस्टिक्स आहे इंडियामधलं की भारतामध्ये मुलींच्या लग्नावरती लोक जास्त पैसे खर्च करतात पण मुलींच्या शिक्षणावरती जास्त पैसा खर्च होत नाही. खूप म्हणजे हे मनाला लागणारं स्टॅटिस्टिक्स आहे की मुलीच्या लग्नासाठी आईवडिलांकडे 15 लाख 20 लाख 25 लाख आहेत. ती मुलगी जन्माला आल्यापासून ते त्यासाठी तयारी करतायत. आम्हाला गुरुपुष्यामृताला सोनंच घ्यायचंय. का घ्यायचंय? कारण मुलगी आहे, मुलीचं लग्न करायचंय, ते धुमधडाक्यात करायचंय. पण त्याच मुलीला जेव्हा शिक्षण घ्यायची वेळ येते, तिच्या मनाचं शिक्षण घ्यायची वेळ येते, तेव्हा मात्र तुम्ही तिला हे सांगता की आमच्याकडे सफिशियंट पैसे नाही. तर मुलांचं शिक्षण ही पहिली प्रायोरिटी असणं गरजेचं आहे. मुलांचं लग्न आणि मुलांचं रिटायरमेंट तर खूपच पुढे म्हणेल मी की ही जी नवीन स्कीम आली आहे आता NPS ची, तर हा आहे तुमच्याकडे, तुम्ही करा, पण तुम्ही प्रायोरिटी सेट करा की तुम्ही काय करू शकता, मग तुम्ही नक्कीच करू शकता. पण मुलांचं एज्युकेशन आणि मुलांचं फ्युचर ह्यासाठी त्यांच्या जन्मापासून सेव्ह करायला सुरुवात करा. जितकं लवकर सुरू कराल तितकं जास्त कंपाऊंडिंग तुम्हाला मिळेल त्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये आणि मग तितके जास्त पैसे तुम्हाला मुलांच्या फ्युचरसाठी ठेवता येतील. बरोबर, खूप छान सांगितलं तुम्ही हे. मला सांगा की बरेचसे पॅरेंट्स असे असतात की त्यांना फार शिकता आलं नाही पण त्यांना त्यांच्या मुलांना शिकवायचंय आणि मे बी त्यांच्याकडे त्यांना मुलांना तेवढं शिकवण्यासाठी तेवढा पैसा पण नाहीये सध्या त्यांच्याकडे. तर ते त्या मुलाच्या भविष्यामध्ये त्यांना हवा तेवढा खर्च शिक्षणासाठी करता येईल म्हणून आता कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकतात? पहिले तर जेव्हा मूल तुमचं जन्माला येतं ना, सगळ्यात जास्त पैसा तर त्याला तेव्हा जन्माला आल्याच मिळतो. म्हणजे मी माझ्या मुलाची गोष्ट सांगते. अगदी माझा मुलगा आज 7 वर्षाचा आहे. तो जेव्हा जन्माला आला ना, खूप लोक भेटायला येतात आपल्याकडे आणि जो कोणी येतो तो हातात पैसे ठेवतो. तुम्हाला अमाऊंट ऐकून ना तुम्ही हे व्हाल, तेव्हा माझ्या मुलाला 21,000 रुपये बारशापर्यंत मिळाले होते. आज त्याची किंमत साधारण काय असेल 7 वर्षात? 1.5 लाख रुपये. खूप मोठी अमाऊंट आहे ही. म्हणजे आपण तर काही केलं पण नाहीये त्याच्यासाठी. कोणीही पाहुणे आले हातात पैसे देतात, आपण काय करतो? खर्च करतो. त्यांचे पैसे त्यांच्या फ्युचरसाठी ठेवा. दुसरं म्हणजे अजून एक गोष्ट म्हणजे जितकं कितकं तुमचं इन्कम असेल तुमच्या ह्याच्याप्रमाणे जर तुम्ही 5,000 रुपये मुलाच्या साठी इन्व्हेस्ट करू शकताय असं तुम्हाला वाटतं, 2,500 आत्तासाठी करा, 2,500 फ्युचरसाठी करा. नॉट नेसेसरी की तुम्ही खूप महागड्या शाळेत आत्ताच घातलं पाहिजे. खूप महागड्या शाळेत जर घालणं तुम्ही नाही अफोर्ड करू शकत आहे, पण शाळेपेक्षा जे काही पुढचं शिक्षण आहे, शाळा तर बेस आहेच आहे, पण पुढचं शिक्षण, जी पुढची डिग्री आहे. आज मी इतकी मोठी झाल्यानंतर मला कोणी विचारत नाही तू कोणत्या शाळेत होतीस. तुम्हाला पहिले कोणी काय विचारतं? तुमचं एज्युकेशन काय, तुमचं क्वालिफिकेशन काय, तुम्ही कोणत्या शाळेत होतात हे विचारतात का? नाही विचारत. मग तुम्ही ह्या गोष्टीवरती खूप भर न देता बेसिक नेसेसिटी आहे ती करा, पण फ्युचरसाठी इक्वली कॉन्ट्रीब्यूट करा, म्हणजे ते त्यांच्या पायावर व्यवस्थित उभे राहू शकतील. जे काही बजेट असेल ते स्प्लिट करा, खाऊचे पैसे त्याच्यात ऍड करा. आणि तिसरं म्हणजे जसं जसं तुमचं इन्कम वाढतंय तसं तसं मुलांसाठीचं
जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ते पण वाढवत चला. ते हळूहळू हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे जे आपण म्हणतो की छोट्या छोट्या प्रमाणात करा, पण मूल जन्माला आल्यापासून करा. बरोबर. म्हणजे की जे पुढे जाऊन पैसा लागणार आहे, लहानपणी तर त्याला काहीच खर्च करायचा नाही मला वाटतं. बेसिक नेसेसिटीज तर आपण देत असतो. येस. मग तेव्हाच जर आपण इन्व्हेस्टमेंट करायला चालू केली तर कुठेतरी जाऊन त्याच्या उच्च शिक्षणासाठी आपण पैसा बाजूला ठेवू शकतो. इन्व्हेस्टमेंट करताना जे एखादा नवीन आहे कोणीतरी इन्व्हेस्टमेंटमध्ये उतरत, त्याच्याकडून काय चुका होतात आणि त्या कशा टाळल्या पाहिजेत? सगळ्यात पहिली चूक म्हणजे लोकांना असं वाटतं की सगळ्यात जास्त रिटर्न कमावणं म्हणजे इन्व्हेस्टमेंटमध्ये सक्सेसफुल होणं. म्हणजे लोक फ्युचर्स अँड ऑप्शन्स, ट्रेडिंग ह्या सगळ्या गोष्टींकडे वळतात. मुळात ह्या गोष्टी इन्व्हेस्टिंग नाहीच आहेत, ह्या गोष्टी ट्रेडिंग आहेत. आणि इन्व्हेस्टिंग म्हणजे काय की तुम्ही तुमच्या फ्युचरसाठी, तुमच्या गोल्ससाठी इन्व्हेस्ट करताय. तुमची रिस्क प्रोफाईल समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. रिस्क प्रोफाईल म्हणजे काय की तुमची आत्ताची फायनान्शियल सिच्युएशन, तुम्ही जितकं कितकं कमवताय, तुमच्यावर किती डिपेंडन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आधी समजून घ्या आणि नंतर इन्व्हेस्ट करा अशा ह्याच्यामध्ये, प्रॉडक्टमध्ये, अशा इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्टमध्ये की जे तुमच्या रिस्क प्रमाणे योग्य आहे. म्हणजे तुम्ही आज शेअर ट्रेडिंग करू शकता का नाही हे आधी समजून तर घ्या. तुम्हाला त्याच्यात नुकसान झालं तर त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे हे आधी समजून घ्या. डे 1 ला शेअर्स घेणं इज नॉट इन्व्हेस्टिंग, ही खूप मोठी चूक आहे. डे 1 ला तुम्हाला शेअर्स घ्यायची गरज नाहीये. छोटी सुरुवात ETFs पासून करा, इंडेक्स फंड्स पासून करा. हळूहळू इन्व्हेस्टिंग करायची सवय लागू द्या, मग तुम्ही जा ना शेअर्सकडे. ही सगळ्यात मोठी चूक आहे की आपली रिस्क प्रोफाईल बघत नाहीत. डिरेक्टली ग्रोथ हवी असते लोकांना. एखादी बिल्डिंग बांधताना ती कधी टिकेल व्यवस्थित, जर उंच इमारत बांधायची म्हटलं तर त्याचा पाया जेव्हा पक्का असेल तेव्हा. इन्व्हेस्टिंगमध्ये आधी तुम्ही तुमचा पाया पक्का करा, आधी स्वतःला चांगल्या सवयी लावा. फायनान्शियल ज्या आपण सवयी म्हणतो ना, चांगल्या सवयी, की बजेटिंग करा, छोट्यापासून सुरुवात करा, खूप रिस्की ऑप्शन्समध्ये सुरुवात करू नका. अशा गोष्टी जेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप करायला जाल तेव्हा तुम्ही एक मोठी इमारत बांधू शकाल. नाही तर तुम्ही कोलॅप्स व्हाल. पहिला स्टॉक मार्केटचा फॉल आला, जे लागणारे पैसे आहेत ते जर त्याच्यात टाकलेले असतील, ती जी गरज आहे त्यावेळेसची ती गरजही पूर्ण होणार नाही आणि विनाकारण स्ट्रेस येईल. ही मेजर माझ्या हिशोबाने चूक आहे जी लोक करतात. दुसरी म्हणजे ते सल्ला न घेता इन्व्हेस्टमेंट करतात. दरवेळेला असं नाहीये की तुम्ही काय म्हणतात त्याला, की फंड्स चूज करताना प्रत्येक वेळेला सल्ला घ्या, नका करू. पण एक बेसिक पहिली जेव्हा तुम्ही सुरुवात करताय ना त्यावेळेला तरी सल्ला घ्या. एक फायनान्शियल प्लॅन बनवून घ्या आणि तो इम्प्लिमेंट करत राहा, तो मॉनिटर करत राहा. इन्व्हेस्टिंग खूप अवघड नाहीये, ती अवघड गोष्ट सोपी करायला आधी तुम्हाला शिकावं लागतं. म्हणजे मी नेहमी माझ्या फिमेल क्लायंट्सला म्हणते की लग्न झाल्यानंतर आपण पोळ्या करायला शिकतो. पोळ्या करताना त्याच्यात काय इन्ग्रेडियंट्स आहेत? कणिक, मीठ, पाणी. लाटायचे, तव्यावर टाकायचे. कॉम्प्लेक्स आहे का? कुणाला पहिल्या दिवशी जमलीये? नाही, कुणालाच नाही जमलीये. का नाही जमलीये? कारण ती गोष्ट सोपी कशी करायची ही आपण शिकत नाही. इन्व्हेस्टिंग सोपं आहे पण त्याला सोपं कसं करायचं हे आपण शिकत नाही. आपण स्वतः करायला जातो, मग आपण त्याला कॉम्प्लिकेटेड करतो आणि मग आपण म्हणतो अरे यार माझे पैसे गेले किंवा माझ्याच्याने चूक झाली. आधीच ती गोष्ट कशी सोप्या पद्धतीने करायची ती शिकून घ्या आणि मग करायला सुरुवात करा. करेक्ट. तुम्ही इन्व्हेस्ट करायला जेव्हा नुकताच शिकला किंवा काय, तेव्हा तुम्ही कोणकोणत्या चुका केल्या? हीच चूक मी केली होती. कारण मी ऐकलं होतं शेअर ट्रेडिंग आणि मी सुरुवात डायरेक्ट स्टॉक मार्केटचा अभ्यास करणं ह्या गोष्टीपासून केली. टचवूड की मी खूप पैसे गमावले नाही, पण सुरुवात जी शिक्षणाची मी केली ती डिरेक्टली शेअर्स, स्टॉक मार्केट, टेक्निकल अनालिसिस ह्या गोष्टी शिकण्यापासून सुरुवात केली. पण मग नंतर मला माहिती नाही की कशामुळे, पण मी डिरेक्टली पैसे त्याच्यात घालून खूप पैशांचं नुकसान नाही केलं. मला ह्या गोष्टी कळाल्या की नाही, हे नाही करायचंय आपल्याला, हे आपल्या ह्याच्यात बसत नाहीये. आणि पण मानसिकता हीच होती की मला कमी वेळात जास्त पैसे कमवायचे
आणि ही मानसिकता खूप चुकीची आहे. आजकालच्या जनरेशनला तर हेच करायचं की कमी वेळामध्ये जास्त पैसा कमवायचा आहे. मग ते रमीच्या मागे लागतात, क्रिप्टो करन्सीजच्या मागे लागतात, F&Oच्या मागे लागतात. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी रमीच्या मागे नव्हते लागले, पण मी फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंग ही गोष्ट शिकणं, मग ती मला करायची आहे, ह्या गोष्टींमध्ये होते. ती चूक मी अवॉइड केली आणि मग आज जिथे आहे तिथे आहे. नाईस. तुमचे मिस्टर CA असल्याचा तुम्हाला म्हणजे एक स्त्री म्हणून इन्व्हेस्टमेंट जगतात येताना किती फायदा झाला? कसं गायडन्स तुम्हाला तिकडून मिळाला? म्हणजे मी म्हणेल की मी इथे उभी राहू शकले, इथपर्यंत येऊ शकले, ह्याच्यात एकच गोष्ट आहे की माझा नवरा. एकतर पहिली गोष्ट तो CA आहे, दुसरी गोष्ट फक्त CA नाही, तो एक चांगला नवरा आहे की त्यांनी मला हे शिक्षण घ्यायला प्रेरणा दिली. तो एकटा आहे ह्या जगातला की जो मला म्हटला पूजा तू हे करू शकतेस आणि तू हे कर. आणि त्याचा ऍक्च्युली मला खूप जास्त फायदा झाला की मला असं कोणी म्हटलं नव्हतं की पूजा तू शिकू शकतेस. लग्न झाल्यानंतर आपल्या मनातही विचार नसतो दूरवरपर्यंत की आपल्याला शिकायचंय काहीतरी, आणि त्यात तो CA असल्याचा हा तर फायदा नक्कीच झाला की मला सुरुवातीचा क्लायंट बेस मिळाला. खूप इझिली मिळाला. म्हणजे या गोष्टीवरती मला सगळेजण म्हणतात की तुझं नशीब खूप चांगलं आहे, पण ऍक्च्युली नशीब चांगलं नाहीये. मी तसा नवरा निवडलाय ना, मी तो नवरा निवडू शकले, म्हणून मी इथे कदाचित बाकीच्यांपेक्षा लवकर पोहोचू शकले. ही खूप मोठी हे आहे माझ्यासाठी. माय हजबंड इज माय असेट असं मी नेहमी म्हणते. खूप चांगलं असेट तुम्हाला मिळालं, खूपच चांगलं मिळालंय, थँक्स टू सासूबाई. सासूबाई पण छान, सासूबाईंचं गिफ्ट आहे हे म्हणावं लागेल आयुष्यभराचं. खरंच. तर पूजा ताई, स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड याच्यामध्ये काय फरक आहे? म्युच्युअल फंड ही एक स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची व्हेइकल आहे. म्युच्युअल फंड्स आणि स्टॉक मार्केट ह्याच्यात काय फरक आहे? तर काहीच फरक नाही. म्युच्युअल फंड्स म्हणजे काय? एक असं इन्स्ट्रुमेंट जे तुम्हाला अवेलेबल आहे विथ प्रोफेशनल मॅनेजमेंट. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करायला गेलात, खूप स्टॉक्स आहेत लिस्टेड. कोणता स्टॉक घ्यायचा नाही घ्यायचा, उद्या तुमच्यासाठी कोणता स्टॉक चालणार आहे तुम्हाला नाही माहितीये. हे कुणाला माहितीये? जे त्या विषयात ते तज्ज्ञ आहेत त्यांना. मग म्युच्युअल फंड म्हणजे काय? असं एक फंड जिथे प्रोफेशनल्स बसलेले आहेत तुमचा पैसा स्टॉक मार्केटमध्ये किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी. आपण भटकतो, ते भटकू शकत नाहीत कारण ते शिकलेले आहेत. त्यामुळे जो शहाणा माणूस आहे त्यांनी म्युच्युअल फंड्स थ्रू स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी सुरुवात करताना. तर म्युच्युअल फंड्स हे एक असं ट्रस्ट आहे की ज्याच्यामध्ये 100 लोक एकत्र येतात. ते त्यांचे पैसे एका प्रोफेशनलला देतात, तो प्रोफेशनल ते मॅनेज करतो आणि जे काही प्रॉफिट होतो तो परत त्या ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केले त्यांच्या अकाउंटला जातो. सो म्युच्युअल फंड इज अ व्हेइकल. त्याच्यात आणि स्टॉक मार्केटमध्ये फरक ॲज काही नाही. ओके. मग म्युच्युअल फंडमध्ये जे आपण अमाऊंट इन्व्हेस्ट करतो ती कमी न होऊ देता त्यात ग्रोथ कशी करावी? म्युच्युअल फंड म्हणजे इक्विटीमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. मग ह्याच्यामध्ये ही भीती असते की जर उद्या स्टॉक मार्केट पडलं तर माझे पैसे पडतील. पण एक खूप सुंदर कल्पना आहे STP, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. तुमच्याकडे जर लमसम अमाऊंट अवेलेबल आहे तर तुम्ही ती डेट म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा आणि त्याच्यातून फक्त जेवढा प्रॉफिट पोर्शन आहे तो इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये SIP करा. ह्याला आपण सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणतो. आणि तुम्ही असं जर केलं, शेअर मार्केट कितीही पडलं तरी तुमची ती जी बेसिक इन्व्हेस्टमेंट आहे ती व्हॅल्यू कधीच कमी होणार नाही, कारण तुमचा फक्त जेवढा प्रॉफिट पोर्शन आहे तो इक्विटीमध्ये जातोय. आणि ही एक खूप चांगली स्ट्रॅटेजी आहे जी खूप कमी लोकांना ही माहिती आहे. त्याला आपण डेट फंड्स मधून प्रॉफिट ट्रान्सफर STP असं म्हणतो. राईट. सध्या शेअर मार्केट कसं सुरू आहे काय सांगा? सध्या तर बूम आहे. पुढचे 10 वर्ष आपण असं एक्सपेक्ट करू शकतो की इंडिया ग्रोथ स्टोरी हे खूप सध्या ऐकतोय आपण, कारण इंडिया आता ग्रोईंग फेजमध्ये आहे. त्यामुळे पुढचे 10 वर्ष आपण एक्सपेक्ट करतोय की इंडियन स्टॉक मार्केट खूप चांगलं चालेल,
खूप चांगले रिटर्न्स मिळतील. त्यामुळे आत्ता जरीही मार्केट ऑल टाईम हायला आहे तरीही मी म्हणेल की तुम्ही अजून उशीर केलेला नाही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी. आजच सुरुवात करा, छोटी सुरुवात करा, पण नक्की स्टॉक मार्केटमध्ये म्युच्युअल फंड्सच्या थ्रू इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. बरोबर. क्रिप्टो करन्सीला कसं बघता तुम्ही? क्रिप्टो करन्सी कुठलंही असेट जे आहे किंवा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन जे आहे ते माझा दृष्टिकोन असा असतो की आपल्याला त्याची गरज आहे का, आपल्याला ते समजतंय का, आपल्याला ती रिस्क घेण्याची गरज आहे का. गरज नसेल तर त्याच्याकडे जाऊ नये. मी ह्याच्या खूप खोलात जाऊन क्रिप्टो करन्सीचा अभ्यास करण्याची सुद्धा मला कधी गरज वाटली नाही, कारण एका नॉर्मल माणसाचे सगळे गोल्स म्युच्युअल फंड्सनी अचीव्ह होऊ शकतात. मग का उगाचच रिस्क घ्यायची क्रिप्टो करन्सीज करून? नका करू. स्वतःलाही स्ट्रेस फ्री ठेवा आणि स्ट्रेस फ्री राहा, फायनान्शियली स्ट्रेस फ्री राहा. राईट. आता जे सगळे मार्केटमध्ये फ्रॉड स्कॅम्स होत आहेत शेअर मार्केटला घेऊन किंवा काय, तर त्याच्यातून कसं वाचायचं? ओके. व्हॉट्सॲपवरती, टेलिग्रामवरती असे विविध व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत. हे मी बघतीये की लोकांना त्याच्यात आपोआप ऍड केलं जातं. त्याच्यात असं दाखवलं जातं की ह्याला इतका प्रॉफिट झाला, त्याला तितका प्रॉफिट झाला, पण हा एक सगळा सापळा रचलेला असतो त्यांनी एका माणसाला अडकवण्यासाठी. लोकांचे लाखो रुपये त्याच्यात जात आहेत. तुम्हाला जर अशा कोणत्या व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड केलं तर सोडा. असंच तुम्ही त्याला वाचवू शकता. आणि त्यातनं सगळ्यात बेसिक गोष्ट शिकण्याची ही गरज आहे की कमी काळात जास्त पैसा कुणालाच मिळत नाही. ही एक मिथ आहे की आजचे 100 रुपये उद्या 200 रुपये होतील, 10 दिवसात पैसा डबल, 30 दिवसात पैसा डबल, कोणाचाही होऊ शकत नाही. हे जर तुम्हाला कोणी सांगत असेल ना की इतक्या कमी वेळात तुमचे पैसे डबल होत आहेत, त्या माणसापासून लांब राहा, त्या व्हॉट्सअप ग्रुपपासून लांब राहा आणि स्वतःला ह्या गोष्टींपासून वाचवा. हो. तर आपल्याला असे सल्ले मिळतात, मित्र सांगतो एखादा, अगं आज ना हा स्टॉक खूप जोरात चाललाय तर घे त्याला आज, नाही का? तर मग अशा सल्ल्यांचं काय करायचं, कसं बघायचं तिकडे? 3 लोक आहेत ज्यांच्याकडनं फायनान्शियल ॲडवाईस कधीच घेऊ नका. पहिला तुमचा बँक मॅनेजर. तो तुम्हाला सांगतो तुम्ही आमचे एलिट कस्टमर आहात, कारण त्यांना तुमचा बँक बॅलन्स माहिती, तुमच्या बँकेत किती पैसे आहेत ते माहिती असल्यामुळे त्यांचे सेल्स टार्गेट अचीव्ह करणं हे त्यांचं काम आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं गुंतवणुकीचा सल्ला घेऊ नका. दुसरं जे तुम्ही म्हणालात की मित्र, जे मित्र असतात ना ते खूप ॲग्रेसिव्ह सल्ले देऊ शकतात. आणि तिसरं म्हणजे फॅमिली खूप कॉन्झर्वेटिव्ह सांगू शकते, जे कदाचित तुमच्यासाठी योग्य नाही. त्यामुळे बँक मॅनेजर, मित्र आणि घरचे ह्यांच्याकडून फायनान्शियल ॲडवाईस कधीच घेऊ नका. फायनान्शियल ॲडवायझर कडून ॲडवाईस. येस. मित्राचे सल्ले तर आपल्याला माहिती आहे अग्रेसिव्हच असतात, घे रे तू, त्यांना काही बरं तुमचं नुकसान झालं, तो मित्र म्हणणार आहे का की मी सांगितलं होतं म्हणून तू घेतला होतास, किंवा ह्याची जबाबदारी तो घेणार आहे का? नाही घेणार, सोडून द्या. सेम विथ फॅमिली, ते आपल्याला फार सेफ झोन मध्ये ठेवायचं ट्राय करतात, त्यामुळे आपण कधी बरोबर तिकडे जात नाही. हेच होऊ शकत नाही. आणि फॅमिलीचं कसं असतं, एवढे पैसे कमव, हे कर, घर घे, गाडी घे, एवढंच फॅमिलीची अपेक्षा असते. त्यामुळे ते त्या पद्धतीने सल्ले देतात. बरोबर. आजकाल सगळे म्हणतात की SIP करा, SIP करा. तर काय असते SIP? SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्युच्युअल फंड्समध्ये एका विशिष्ट पिरियडनी तुम्ही गुंतवणूक करणं, ह्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात. आता तुम्ही बँकेमध्ये RD करता, जशी बँकेत RD करता तशी म्युच्युअल फंड्समध्ये SIP करता. दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट होते, त्याला SIP म्हणतात. सध्या SIP खूप जास्त ऐकण्यात येते आहे, त्याचा खूप अवेअरनेस वाढतो आहे. पण SIP हा एक म्युच्युअल फंड्सचा भाग आहे. म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा एक भाग आहे, ज्याच्यात तुम्ही दर महिन्याला गुंतवणूक करता. आणि SIP सेफ असते का? हे डिपेंड करतं की तुम्ही काय पोर्टफोलिओ बनवताय, तुम्ही कशासाठी गुंतवणूक करताय. SIP सेफच आहे जर तुम्ही बरोबर फंड निवडला असेल तर. ओके. तुम्ही तुमच्यासाठी योग्य असलेल्या, तुमच्या गोलला जो हे फंड आहे
तो फंड तुम्ही निवडला, SIP सेफ होईल. बरोबर. म्हणजे तुमच्या गोल नुसार जर तुम्ही फंड निवडला तरच SIP तुमच्यासाठी सेफ आहे. राईट. तुम्ही शॉर्ट टर्म गोलसाठी स्मॉल कॅप फंड घेतला तर तो तुमच्यासाठी सेफ नाही. नक्कीच नाही. राईट. सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणता येईल तुम्हाला? तर लॉंग टर्म साठी बेस्ट इन्व्हेस्टमेंट कोणती तुमच्या दृष्टीने? तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक टर्मसाठी, शॉर्ट टर्म, मिडियम टर्म, लॉंग टर्म, SIP आणि म्युच्युअल फंड्स इज द बेस्ट ऑप्शन. कारण म्युच्युअल फंड्समध्ये इतके वेगवेगळे प्रकार आहेत की ते तुमच्या प्रत्येक टर्मसाठी, प्रत्येक गोलसाठी योग्य आहेत. पण लॉंग टर्मचा फायदा एकच आहे की त्याच्यात तुम्हाला कंपाऊंडिंग बेनिफिट मिळतं. म्हणजे 20 वर्षांसाठी जर तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुमच्या गुंतवणुकीच्या 4 पट तुम्हाला रिटर्न्स मिळालेले असतात. ही म्युच्युअल फंड्सची केस झाली. म्हणजे जर तुम्ही 25 लाख गुंतवलेत 20 वर्षांमध्ये तर तुमचा पोर्टफोलिओ 1 कोटीचा होतो 20 वर्षात. आणि हे तुम्हाला दुसरं कुठेच मिळणार नाही. फक्त इतकंच आहे की कन्सिस्टंट राहा. बरोबर. म्हणजे इथे सुद्धा जे आपण ऐकतो की कन्सिस्टन्सी इज द की, तीच इथे खरी गेम आहे. आणि जे आपल्याला ऐकायला मिळतं की एवढ्या दिवसात, एवढ्या महिन्यात तुमचे पैसे डबल, दॅट इज टोटली स्कॅम आहे. येस. सो कन्सिस्टन्सी इज द की. पैसे कमवायचे असतील तर पेशन्स आणि कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे. मग भलेही तुमच्याकडे कमी पैसे असले तरी सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. मॅम, तुमच्या 4 क्लोवर वेल्थ मध्ये तुम्ही काय काय गोष्टी देता, काय काम करता तिकडे? माझ्या फर्मचं नाव 4 क्लोवर वेल्थ आहे. ह्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्स देते. म्हणजे काय की कोणता आर्थिक निर्णय कोणी कसा घ्यायचा आहे ह्यावरती मी लोकांना मदत करते. खूप छोट्या गोष्टींपासून ह्याची सुरुवात आहे की CTC इव्हॅल्युएशन, नोकरी लागते लोकांना. CTC स्ट्रक्चर जे असतं ते इव्हॅल्युएट करता येत नाही. कोणती नोकरी घ्यायची, ही A का B, ह्याच्या इव्हॅल्युएशन पासून ते रिटायरमेंट प्लॅनिंग पर्यंत असे 11 सोल्युशन्स आपण देतो. जसं हाऊस परचेस कन्सल्टन्सी आहे, लोन प्रीपेमेंट कन्सल्टन्सी आहे, वेकेशनला तुम्हाला जायचंय त्याचं प्लॅनिंग कसं करायचंय, टॅक्स प्लॅनिंग आहे, ITR फायलिंग आहे, अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपण देतो. आणि ह्या खूप महाग नाहीये, हे मला लोकांना सांगायला आवडेल की सल्ला खूप महाग नसतो. आधी तुम्ही बरोबर सल्ल्यापर्यंत पोहोचा तर तुम्हाला कळेल की हाऊ मच अफोर्डेबल इट इज. करेक्ट. आणि ह्या सर्व्हिसेसचं म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. लोक आपोआपच डोक्यामध्ये बनवून बसलेत की नाही, हे खूप महाग असेल, मी आर्थिक सल्ला घ्यायला जाणं म्हणजे खूप महाग, खूप पैसे घेतील. हो. आर्थिक, फर्स्ट ऑफ ऑल की आर्थिक सल्ला घ्यायला जाणं म्हणजे ते जातात ज्यांच्याकडे खूप पैसा आहे. खरं. आपल्याकडे तर एवढा पैसाच नाही आर्थिक सल्ला घ्यायला. पण तसं नाहीये. छोट्या छोट्या गोष्टीच्या डिसिजन साठी सुद्धा सल्ला खूप महत्वाचा आहे. आणि तेच काम 4 क्लोवर वेल्थ करतायत पुण्यामध्ये. त्यांच्या सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. तर यांची 4 क्लोवर वेल्थ ही जी फर्म आहे ती पुण्यामध्येच आहे. तुम्हाला कोणताही आर्थिक सल्ला हवा असेल तर 4 क्लोवर वेल्थचा सगळी माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. ती तुम्ही नक्कीच पहा आणि कोणत्याही आर्थिक सल्ल्यासाठी नक्कीच तुम्ही पूजा मॅमच्या 4 क्लोवर वेल्थची मदत नक्कीच घेऊ शकता. थँक्यू सो मच. थँक्यू.